नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, कसं आहे, आजकाल आकाशामध्ये काय आहे, काय चाललेलं आहे, किंवा तिकडे भरपूर संशोधन सुरू आहे. आज या लेवलला संशोधन सुरू आहे की आपण चंद्रावर जाऊन राहू शकतो का, मंगळावर जाऊन राहू शकतो का, तिथलं वातावरण आपल्याला सूट होतं का, याच्यावर अभ्यास सुरू आहे. आणि त्याच्या पुढचे देखील भरपूर शोध सुरू आहेत. आणि त्याच्यासाठी भरपूर उपग्रह सोडले जात आहेत. जसं आता आपण मोबाईल वर फोन म्हणजे मोबाईल वापरतो, तर त्याच्यासाठी देखील वेगळे सॅटेलाइट किंवा उपग्रह सोडलेले आहेत आणि त्याच्याद्वारे ते आपलं कम्युनिकेशन होतं आपलं. आता याच्या पुढे तर असं आहे की आज आपण एकमेकाशी बोलतोय किंवा मोबाईलला जी रेंज येते ती टॉवर मधून येते, पण जंगलामध्ये गेलं किंवा अशा एकदम खेडेगावात गेलं की जिथे टॉवर नाही, तर तिथे आपल्याला रेंज मिळत नाही. तर याच्या पुढे झाले की आता स्टार लिंक म्हणून आता कन्सेप्ट येत आहे स्टार लिंकची. तर त्याच्यामध्ये काय करतायत की इतके उपग्रह सोडले जाणार आहेत की बाबा आपण जगामध्ये कोठेही असलो तरी देखील आपल्याला रेंज भेटणार आहे आणि आपण मोबाईलचा वापर करू शकणार आहे. म्हणजे कायम आपण कनेक्टेड राहू शकतो त्या केसमध्ये. तर असंच आता नवीन एक शोध पण लावलेला, म्हणजे आता एक नवीन अभ्यास सुरू आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. की तर मंडळी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे. तर सूर्यग्रहणाच्या वेळी काय होतं की बाबा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो आणि त्यामुळे सूर्याचा प्रकाश तेवढा वेळ आपल्या पृथ्वीवर येत नाही आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे ज्यावेळी सूर्यग्रहण होतं त्यावेळी त्याचा म्हणजे सूर्याच्या आडवं ज्यावेळी चंद्र एक्झॅक्ट येतो त्यावेळी त्याच्या बाजूची जी रिंग होते त्याला प्रभामंडळ म्हणतात. तर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्याच्यावेळी तिथे आता सूर्यावर तर पृष्ठभागावर कायम कंटिन्युअस स्पोर्ट सुरू असतात, तर त्याचा त्यावेळी काय परिणाम होतो किंवा कसं होतं, वातावरणात काय बदल होतात, हे तिथे जाऊन बघायचं म्हटलं तर काय होतं की बाबा ते इतकं आपल्यापासून त्याच्यापासून लांब आहे की त्याच्यासाठी दुर्बीण आपण वापरू शकतोय, पण त्यावेळी प्रकाश लहरी किंवा लाईट फ्रिक्वेन्सी एवढ्या स्ट्रॉंग असतात की ते आपली दुर्बीण जळू शकते किंवा ती निकामी होऊ शकते. तर पण तो अभ्यास तर करायचा आहे, मग तो करायचा कसा? तर त्याच्यासाठी आपण आता नॅचरल सूर्यग्रहण जे होतं नैसर्गिक, ते साधारणतः दर 18 महिन्याने होतं. म्हणजे दर 18 महिन्यातून एकदा ते सूर्यग्रहण होतं आणि ते देखील थोड्या वेळासाठी होतं. पण त्याचा अभ्यास आपण करू शकत नाही, कारण का आता बोलल्याप्रमाणे तिथे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो आणि प्रकाश लहरी लाईट फ्रिक्वेन्सी तिथे स्ट्रॉंग असतात की जिथे तुमची दुर्बीण बरोबर काम करू शकेल असं नाही आहे. तर याच्यासाठी आता काय सुरू आहे माहिती आहे का, की मानव निर्मित सूर्यग्रहण म्हणजे आपण घडवून आणायचं सूर्यग्रहणासारखी परिस्थिती आणायची आणि त्याचा आपण अभ्यास करायचा. तर मंडळी, आपण आता बोलल्याप्रमाणे की अवकाशामध्ये संशोधन करण्यासाठी भरपूर जणांनी आपल्या संस्था स्थापन केल्या आहेत. जसं आता अमेरिकेमध्ये नासा आहे, भारताची इस्रो आहे, युरोपची ESA आहे, पुन्हा चीनची CNSA आणि रशियाची रॉस्कोमॉस आणि जपानची JAXA. तर अशा प्रमुख देशांच्या संस्था आहेत आणि त्यांनी आता याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि करत आहेत. म्हणजे भरपूर शोध लावलेले आहेत आणि आपल्याला आता कोणत्या गोष्टी शक्य होतील आणि कोणत्या गोष्टी शक्य होणार नाहीत याच्यावर त्याचं काम सुरू आहे. आणि याच्यामध्ये आता भारताची जी इस्रो जी अवकाश संस्था आहे त्यांनी तर आता भरपूर म्हणजे इतकी दर्जेदार कामगिरी केली की त्यांचे जे चंद्रयान 3 आणि आदित्य L1 या मोहिमा आपण यशस्वी करून दाखवल्या, त्याच्यामुळे तर इस्रोचं नाव पूर्ण जगभरात झालेलं आहे. आणि जगभरामध्ये इस्रोचा दबदबा आता झालेला आहे की आपण आता बाकीच्या देशांना उपग्रह पाठवण्यासाठी मदत करू शकतो आणि करतोय आपण आता सध्या. तर याच्यासाठी आता काय केलं, आता आपण बोलल्याप्रमाणे की मानव निर्मित सूर्यग्रहण करण्यासाठी हा केलेला युरोपियन अवकाश संशोधन संस्था जी आहे, तर त्यांनी हा शोधला, म्हणजे त्यांनी हा प्रयोग केलेला आणि करत आहेत. तर त्यांनी काय केलं, या प्रोजेक्टला नाव दिलं त्यांनी प्रोबा-3. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे की मंडळी, 2 उपग्रह सोडले
ते इस्रोच्या PSLV-C59 म्हणजे आपल्या भारताच्या संस्थेने त्यांना मदत केली. PSLV-C59च्या मदतीने त्याचं प्रक्षेपण झालं. युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या ह्या 2 उपग्रहांचं, आणि ते आकाशात सोडले गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये का, या उपग्रहाच्या माध्यमातून त्यांनी मानवनिर्मित सूर्यग्रहण घडवून म्हणजे करून दाखवलं, कृत्रिमरित्या ते दाखवलेलं आहे, आणि त्याच्याबद्दल त्यांनी संशोधन ते सादरीकरण केलेलं आहे. तर मंडळी, हे डिसेंबर 2024 मध्ये हे 2 उपग्रह अवकाशात सोडले इस्रोच्या मदतीने, आणि त्यानंतर कृत्रिम सूर्यग्रहण हे मार्च 2025 पासून त्याला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये काय केलं की एक उपग्रह चंद्रासारखा, म्हणजे पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आडवा येतो तसा एक उपग्रह दोन्हीच्या मध्ये आणायचा. चंद्र जिथं ज्या पोझिशनला येतो, ज्या स्थितीला येतो तिथे आणायचा, आणि दुसरा उपग्रह त्यावेळी सगळे फोटो वगैरे काढणार आणि सगळं निरीक्षण करणार की त्या दुर्बिणीद्वारे, आणि याचं सगळं म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करणार की बाबा काय परिणाम होतात आणि काय नाही आहे. तर आता हे जे आहेत उपग्रह पृथ्वीपासून साधारणतः हजारो किलोमीटर दूर आहेत, पण एकमेकापासून फक्त 492 फूट अंतरावर आहेत, उडत आहेत. आणि हे म्हणजे करत आहेत कंटिन्यू, असं नाही की एकदा केलं म्हणून झालं, तर ते कंटिन्यूस सुरू आहेत. आणि याचा जो आहे म्हणजे इतकं परफेक्शन याच्यामध्ये पाहिजे की आपल्या नखाच्या जाडी एवढी देखील पोझिशन त्यांची दोघांची एकमेकांची बिघडली एकमेकापासून, तरी देखील ते अंदाज चुकतात, किंवा तो जे शोध लावायचा आहे त्याच्यामध्ये माहिती जी मिळते त्याच्यामध्ये व्यवस्थित अचूक माहिती मिळत नाही. तर याच्यासाठी ते काय करतात माहिती आहे का, GPS नेव्हिगेशन आपलं जे आहे, पुन्हा स्टार ट्रॅकर्स, लेझर आणि रेडिओ लहरींचा उपयोग करून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं जातं. आणि हे करत करत त्यांनी काय केलं की हे कृत्रिम सूर्यग्रहण सक्सेस म्हणजे करून दाखवलं, आणि त्याच्यावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. तर आता हा जो प्रोजेक्ट आहे प्रोबा 3, तर याच्या जवळजवळ $21 कोटी याच्यावर खर्च करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत जवळजवळ म्हणजे साधारणतः 10च्या वर तरी देखील आता सूर्यग्रहणचे यशस्वी प्रयोग त्यांनी केलेले आहेत. आणि याच्यातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण हे त्यांनी 5 तासाचं केलेलं आहे. म्हणजे आता जे आहे ते आता बोलल्याप्रमाणे दर 18 महिन्याने एकदा सूर्यग्रहण होतं, पण ते काही मिनिटांचं असतं. कारण त्यांना एका ठिकाणी, आता चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये आलं की त्यांना आपण तिथे थांबवू शकत नाही, तर ते आपल्या गतीने पुढे जातं, आणि त्यामुळे काही मिनिटांसाठी होतं. आणि तेवढ्या छोट्या मिनिटांसाठी तिथला अभ्यास आपण करू शकत नाही, सर्व परिस्थितींचा अभ्यास करू शकत नाही. तर त्या सगळ्या परिस्थितींचा अभ्यास करण्यासाठी एक कृत्रिम सूर्यग्रहण जवळजवळ 5 तास घडवून येतं. तर या कृत्रिम सूर्यग्रहणामुळे जे प्रभामंडळ जे आहे त्याचा अभ्यास आपण इझिली करू शकतो, कारण आपल्याला जास्त वेळ तिथे मिळतो. आणि हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आता उद्दिष्ट ठेवलेलं आहे की फक्त बाबा आता 10च्या वर, म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवतोय हा त्यावेळी म्हणतोय 10, पण आता भरपूर प्रयोग त्यांनी केले असतील, तर त्यांचं उद्दिष्ट आहे की जवळजवळ कमीत कमी 200 सूर्यग्रहण असे कृत्रिम करायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे त्याच्यातून भरपूर काही निष्कर्ष निघतील, आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी जाणून घेता येतील. तर असा हा मानवनिर्मित सूर्यग्रहण आपण आता ते घडवून आणतायत, आणि त्याच्यावरून भरपूर शोध लावतायत. आणि मेन म्हणजे प्रभामंडळ जे आहे सूर्याच्या भोवती, जे सूर्यग्रहण झाल्यानंतर जे प्रभामंडळ जे तयार होतं त्याचा मेन अभ्यास ते करतायत. आणि याच्यामध्ये त्यांना भरपूर, आता बघू, आता आपल्याला यश तर मिळेलच, पण आता नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण भरपूर शोध लावत आहोत, आणि याच्यामध्ये देखील आता भरपूर शोध लागत आहेत. तर त्याच्यामधला हा एक संशोधन, म्हणजे हे एक संशोधन आता सुरू आहे, आणि बघू याचा आउटकम काय येतो, आणि त्याचा आपल्याला मानव जातीला काय उपयोग होतो आणि कसा फायदा होतो. तर मंडळी, हे झालं मानव निर्मित सूर्यग्रहण याच्याविषयी. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.